नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे, साधारण 5 वाजलेले आहेत. तर आपण आलो आहोत मोकळ्या वातावरणात आणि एकदम पूर्ण असा मोकळा पर्दा आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत. तर तुम्हाला ह्या ठिकाणी मी कावळ्याचा घरटं दाखवणार आहे. म्हणजे घरट्याला आमच्याकडे काय म्हणतात, खोपा. तर तुम्हाला मी कावळ्याचा खोपा दाखवणार आहे आणि मराठी भाषेत त्याला घरटं म्हणतात पक्ष्याचं. तो कावळ्याचा घरटा आहे. तर आपण एका झाडावर आहे लिंबाच्या. तर तुम्हाला मी नेमकं त्याच्यामध्ये काय असतं ते तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे. मागच्या वेळेस पण दाखवलं होतं, पण ते वेगळं घरटं होतं आणि हे घरटं आहे ते वेगळ्या ठिकाणी आहे, वेगळ्या फांदीला आहे आणि त्याच झाडावर आहे. तर आपण जाऊन पाहूया त्याच्यामध्ये काय आहे नेमकं. तर चला आता आपण जाऊया मित्रांनो त्या ठिकाणी जिथं कावळ्याचं घरटं आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहोत त्या ठिकाणी ज्या झाडावर घरटं आहे. तर मित्रांनो पहा, हे एक झाड आहे निंबारा आणि फुल झाड आहे. एक आहे तर निंबाऱ्याचं जे झाड आहे त्या ठिकाणी त्या झाडावर वरती कावळ्याचं घरटं आहे. तर आपण मित्रांनो झाडावर चढून पाहूया तर त्याच्यामध्ये काय आहे आणि मी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला आता आपण जाऊया झाडावर. मित्रांनो, आता आपण चढूया आणि त्या घरट्यामध्ये आपण पाहूया नेमकं काय आहे ते. तर मित्रांनो, आता आपण घरट्यावरती आलो आहोत, त्याच्याच जवळ आहोत, म्हणजे झाडावरती आहोत, पण इथून थोडंच लांब घरटं आहे. तुम्हाला दिसत असेल ब्लॉगमध्ये मागे. तर त्या ठिकाणी तुम्हाला मी आता त्याच्यामध्ये काय आहे ते दाखवतो, कारण हे नवीन घरटं आहे. जर कावळे आले तर आपल्याला त्रास देतील, कारण ज्यावेळेस मी इथून खूप म्हणजे भरपूर वर्ष झाले त्यावेळेस मी एका झाडावरती चढलो होतो. खूप मोठं झाड होतं आणि ते कावळ्याचे अंडे होते. ते मी लहान होतो तेव्हा आणि अंडे होते ते काढले होते. त्यावेळेस मला चोच मारण्यासाठी धावून कावळे यायचे. पण आता तसं काय होणार नाही. त्याच्यामध्ये अंडे असतील तर हमला होईल, पण हमला होणार नाही असं काहीतरी पाहू. तर मित्रांनो, तुम्हाला मी आता दाखवतो आणि त्याच्या आधी तुम्हाला मी वरतून नेचर दाखवतो, बाहेरचा नजारा कसा दिसतो ते. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय आहे ते पाहूया. तर हे पहा, झाडावरून एकदम मस्त नजारा दिसतो आणि भरपूर असा वारा सुटलेला आहे मित्रांनो. हे पहा, सूर्य पण मावळायला चाललेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने नेचर आहे आणि तुम्हाला मी दाखवतो आता. हे पहा घरटं कसं आहे आणि हे पहा घरट्याची जागा ह्या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी आपण कसं जाणार त्याचा विचार करावा लागेल, कारण फांद्या ज्या आहेत त्या लहान लहान आहेत मित्रांनो. हे पहा, आणि निंबाराच्या ज्या फांद्या असतात त्या कडक असतात. तर तुम्हाला मी दाखवतो तिथं जाऊन प्रयत्न करू. हे पहा, बारीक फांदी आहे, त्याला गेलं तर फांदी पण मोडू शकते मित्रांनो. पण प्रयत्न करूया, कारण आपण तुमच्यासाठीच सर्व काही करतो. तर मला तर मित्रांनो काय दिसत नाही, कारण तर मित्रांनो त्या ठिकाणी जायला जमलं नाही, कारण ह्या हातापेक्षाही बारीक काडी होती आणि त्याला कावळ्याचं घरटं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो एकदा मागच्या कॅमेऱ्याने केवढी काडी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढे सांगतो. हा मित्रांनो, एकदम बारीक काडी होती, त्याला घरटं होतं आणि तिथपर्यंत जायला म्हणजे फांदी मुडून पडती. त्याच्यामुळं आपण तिथपर्यंत गेलो नाहीत. त्याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवता पण आलं नाही मित्रांनो. तर त्याच्यामुळं, कारण एवढ्या उंच ठिकाणी जाऊन आता हे पहा, इथून तर तिथपर्यंत जायला एवढं वजन घेऊन 50-55 किलो. तर त्याच्यामुळं ती फांदी लगेच मुडती. त्याच्यामुळं तिथपर्यंत गेलो नाही मित्रांनो. गेलो होतो ह्या आणि इथूनच तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला. तर
मित्रांनो, आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.